ओम शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यांधकारां पहां। गजमल पाटील परिवाराच्या वतीनं कैलासवासी तीर्थस्वरूप श्री गणेशराव रामचंद्ररावजी गजमल पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित बाबांच्या पश्चात खरं तर आईंना जाऊन 10-12 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांना सौभाग्याचं लेणं प्राप्त झालं। अखंड चोडे मंडित म्हणजे प्रत्येक भारतीय हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेत ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्या प्रत्येक महिलेची इच्छा असते की नवऱ्याच्या आधी आपल्याला मरण यावं, पण हे बऱ्याच जणींना प्राप्त होत नाही। काही बोटावर मोजण्या इतक्या थोड्या माऊल्या असतात की त्यांना पतीच्या आधी जाणं प्राप्त होतं। म्हणून आईंना तृतीय पुण्यस्मरणाच्या बाबाच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण श्रद्धांजली समर्पित करूयात। या परिवारातून मातीचे छत्र बरेच वर्ष झाले हरपलं आणि तदनंतर पित्याचं छत्र हरपलं। या घटनेला 3 वर्ष झालेत, पण तिसरं पुण्यस्मरण सुद्धा या परिवाराने एवढ्या सुंदर पद्धतीनं साजरं केलं। एकदा गजमल पाटील परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा। म्हणजे कधी कधी खरंच आश्चर्य वाटतं की जिवंतपणी मायबापांना ना सांभाळणाऱ्या अवलादी कुणीकडं, आणि वडील गेल्यानंतर सुद्धा 3 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या मायेचा ओलावा तितकंच टिकून ठेवणारे रामभाऊ सारखे मुलं कुणीकडं। खरं तर असेच मुलगा प्रत्येक घराण्यात जन्माला यावे। बाबांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव श्री रामराव गणेशरावजी गजमल, त्यांच्या 3ही मुली सौ रत्नमालाताई कोंडीरामजी आकात, सौ कमलताई उद्धवरावजी सरोदे, सौ विमलताई देवभाऊजी जाधव, त्याचप्रमाणे त्यांच्या सुनबाई सौ वंदनाताई रामरावजी गजमल। बाबांचे नातू असतील, त्यांच्या नाती असतील, कोणाचे लग्न झालेत, कोणाचे अजून व्हायचे असतील। खरं तर मला वाटतं आजी नसेल नातवांच्या लग्नात, पण आजोबांचं आत्तापर्यंत प्रेम या परिवाराला लाभलं आजी गेल्यानंतर। आणि 3 वर्षभरापूर्वी आजोबांचं झालेलं दुःखद निधन। पुण्यस्मरण कुण्याही पाप्याचं होत नाही। मुळात पुण्यस्मरण हा शब्दच पुण्यवानासाठी वापरलाय। पुण्यवान होते म्हणून तर बाबांच्या 3ऱ्याही पुण्यस्मरणाला हरिकीर्तन ठेवले आणि त्या निमित्ताने माझ्या वाट्याला लाभलेली हरिकीर्तनाची सेवा आपल्याकडे श्राद्ध असं म्हणतात। हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेमध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला 16 संस्कार हे प्रत्येकाला जे धर्माने दिलेले आहेत, आचारसंहितेमध्ये जे 16 संस्कार आहेत, लोकांना फक्त जन्माला आला तो बारसं आणि तीरसं हे संस्कार झाले की आखी मधले आपण खाऊन टाकलेले संस्कार आहेत। प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर आहे तोपर्यंत माईबापाची सेवा करणं आणि आईवडील गेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात श्राद्धाधिक पिंडदानाधिक तर्पणाधिक विधी करणं। प्रत्येक जीवावरती मायबापाचं जे ऋण असतं, सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन की जे। माऊली सांगता सोम सूर्य आदी ग्रहणे योनी करीती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस। ज्या दिवशी मायबापांनी देह ठेवला ती धर्माची वेळ अति पवित्र। ज्या दिवशी मायबापांनी देह ठेवला ती तिथी पुढच्या वर्षी येणारी तिला पुण्यतिथी असं म्हणा, तिला श्राद्ध असं म्हणा। आणि त्या श्राद्धाच्या पुण्यतिथीला, त्या तिथीला, त्या उत्तम तिथीला मायबापांच्या पश्चात त्यांच्या नावाने आपण केलेलं पिंडदान, त्यांच्या नावाने केलेलं तर्पण, त्यांच्या नावाने घातलेलं श्राद्ध, त्यांच्या नावाने केलेलं अन्नदान, त्यांच्या नावाने आपण आपल्या ऐपतीप्रमाणे जे जे दान कराल, इतर वेळी दान करताल जे फळे, पण मायबापाच्या पुण्यस्मरणाला धरून जे दान करताल तुम्ही, इतर वेळी दान केल्यापेक्षा ते पुण्य कैक पटीनं अधिक असतं। विठ्ठल म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा तर करणंच हा आपला धर्मच आहे, हे आपलं कर्तव्यच आहे। पण मायबाप गेल्यानंतर सुद्धा त्यांचे पिंडदानाधिक विधी करणं, कारण व्यक्ती गेला तर मग पहिल्यापासून जे पहिल्या दिवशी पहिला पिंड अर्पित केला जातो, हे अगोदर कीर्तन झालेले का यांच्या श्राद्धाला वगैरे झालेले आहेत का? बरं। विठ्ठल व्यक्ती गेला पहिल्या दिवशी पहिला पिंड, दुसऱ्या दिवशी दुसरा पिंड, 10 दिवसापर्यंत 10 पिंड समर्पित करतात आणि 10वा ज्या दिवशी असतो, खरं तर पहिल्या दिवशी 3 श्राद्ध घालायचे असतात, पण ऐन टायमाला ब्राह्मण मिळत नाही, म्हणून
या गोष्टी 10व्याच्या दिवशी केल्या जातात. मी वडिलांचं केलेलं आहे म्हणून मला माहिती. ज्या दिवशी माणूस मरतो त्याला खुंटीला जातं, तिथं पहिलं श्राद्ध असतं. त्यानंतर तिरडी उचलली अंत्ययात्रा की वेशीत विसावा दिला जातो, तिथं दुसरं श्राद्ध असतं पहिल्या दिवशीचं. आणि ज्यावेळी स्मशानभूमीमध्ये ते प्रेत पेटवलं जातं त्यावेळी तिसरं श्राद्ध केलं जातं. म्हणजे श्राद्ध म्हणजे काय फक्त वर्षाला श्राद्ध असतं असं अजिबात नाही. श्राद्ध पहिल्या दिवशी 3 प्रकारचे असतात, प्रकारचे श्राद्ध. त्यानंतर 10व्या दिवशी ज्यावेळी 10वा असतो त्यावेळी आस्थीचा तुकडा ठेवला जातो. एक आपली आई असतील, आपले वडील असतील, गेलेल्या जीवात्म्याचा ते अस्थि विसर्जन करताना हाडाचा तुकडा ठेवला जातो. आणि 10व्याच्या दिवशी त्याला अग्नी दिला जातो, अग्निडाग दिला जातो. जी क्रिया मौतीच्या दिवशी केली जाते, अंत्यसंस्कार केले जातात, तशीच क्रिया 10व्याच्या दिवशी ते पिंड ठेवत असताना अगोदर पूजा केली जाते. त्यावेळी मग 45 पिंड असतात, वडिलाच्या नावाचे, आजोबाच्या नावाचे, पंजोबाच्या नावाचे, 3 पिढ्या. तिथं पूजा झाली की चिता रचली जाते छोटीशी, गौरीवरती आस्थी ठेवला जातो, त्याच्यावर तूप टाकलं जातं आणि पुन्हा एक बोंब मारावी लागते. ती पूजा झाली की मग ओटा केला जातो, त्याला झेंडे लावले जातात आणि पिंड ठेवले जातात. पिंड म्हणजे फारच म्हणजे विज्ञानाला मानणारी आणि फारच म्हणजे आत्ताच फॉरेनवरून आलीत की काय असं जर असेल, ज्यांना यातलं काहीच माहिती नाही, त्याच्यासाठी पिंड म्हणजे राईस बॉल, तांदूळ शिजवायचे त्याच्यापासून तयार केलेला गोळा, त्याला म्हटलं जातं पिंड, भाताचा गोळा. काकस्पर्श तिथे होतो. सगळेजण आपल्या वडिलांना कावळ्याच्या रूपात पाहतात आणि अशा हात जोडून असतात. काकस्पर्श झाला की समजायचं जीवात्मा मुक्त झाला. काहींचे अजूनही प्रश्न आहेत की कावळ्याचा आणि पिंडाचा काय संबंध आहे, म्हणजे कावळा शिवला म्हणजे जीवात्मा मुक्त होतोच का? मला सांगा, या प्रभूच्या विश्वात निसर्गात काही दुसरे पक्षी नाहीत का? मग त्या कावळ्या त्या पिंडाला येऊन गिधाड का शिवत नाही एखादं? त्या पिंडाला घार का उचलीत नाही? पिंड घारीने झडपिला. त्या पिंडाला, मेलेल्या माणसाच्या नावाने ठेवलेल्या पिंडाला घार का झडप घालत नाही? त्या पिंडाला पोपट का येऊन शिवत नाही? त्याला चिमण्या का येत नाही? त्याला साळुंक्या का येत नाहीत? त्या पिंडाला इतर पक्षी, त्याला कुत्रा का शिवत नाही? त्या पिंडाला कावळाच का शिवतो? याचा अर्थ पाहायचा असेल तर इथं जाणकार मंडळी आहात, मी फक्त तुम्हाला क्लिक करून जाते, तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात. ज्यावेळी रामायणामध्ये दंडकारण्यातला प्रसंग आहे, चित्रकूट धामातला, रामप्रभू आणि सीता ज्यावेळी आता 14 वर्षातले 13 वर्ष संपलेत आणि 1 वर्ष शिल्लक आहे. आता नाटकाचा उद्या पहिला दिवस आहे, म्हणजे सीतेचं हरण होणार आहे. त्यावेळी जानकी, नाटकातलं खरं पात्र तू आहेस म्हणून परमात्मेने काही फुलं वेचले, त्याची माळ केली, सीतेच्या गळ्यात घातली. म्हणजे कीर्तनाहून घरी जाताना वारकऱ्याला, बायकोला जर गजरा न्यायचा असेल तर संकोच नसावा. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामप्रभूने माळ केली, सीतेच्या गळ्यात घातली, तिचा सत्कार केला. ही घटना ज्यावेळी पाहिली, इंद्राचा मुलगा जयंत कावळ्याच्या रूपात आला, पायाला चोच मारली, असं तुलसीदासजी वर्णन करतात. बळबळा रक्त निघू लागलं, रामाला राग आला, दरबाची काडी घेतली, कावळ्याच्या पाठीमागे सोडली, नेम धरून त्याचा बाण झाला, तर लोक्यात फिरला, रामाला शरण आला. आणि शरण जर कोणी आला तर त्याला अभय द्यायचं परमात्म्याचा स्वभाव आहे. आता तो रामबाण होता, तो काय आपला बाण थोडाच होता. रामबाण, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. सीता माता क्षमा याचना करू लागली, स्वामी तुम्हाला शरण आला, हा मला लेकरासारखा आहे. आता जगतजीने प्रसवलं, ती जगतजननी जगदंबा जगाची माऊली आहे ना, आपल्या मालकाची पत्नी ती, आपला मालक पंढरीनाथ, आपल्या मालक श्रीराम आणि त्यांची ती मालकीन जगतजीने उदरातून प्रसवलं. तिला दया येणार नाही तर जगताची दया येणार कोणाला? याला अभय द्या, याला जीवे मारू नका. सीते बाण मागे घेतला असता, पण हा बाण रामाचा आहे, हा रामाचा बाण आहे. मग त्या बाणाने याला जीवे नाही मारायचं, त्याचं एक बुबळ नष्ट केलं. त्याच्या ठिकाणी जे द्वैत होतं तिथं अद्वैत ठेवलं, म्हणजे ज्या भेददृष्टीने तू पाहत होतास. आता इथून पुढे एका नजरेने जगताकडे बघ. म्हणजे कावळ्याचा तिथं एक बुबळ नष्ट झाला. म्हणून आजही कावळे जरी इकडे तुम्हाला, तेव्हापासून जेवढे कावळे जन्माला आले, कावळ्याला हे पहा, मी डबल मिनिंग बोलत नाही बरं का, श्लेष अलंकारात अजिबात बोलत नाही मी. तेव्हापासून जेवढे कावळे जन्माला आले, त्या कावळ्यांना 2 डोळे जरी दिसत असले तरी त्यांना नजर एकच आहे.
म्हणजे एक डोळा एक ना, ही तिथून आलेली म्हणे कावळ्यासाठी. एक डोळा जरी दिसत असला, नजर त्याची गती असं तिरक तिरक चलत ना, कान कान, म्हणजे डोळे जरी दोन दिसत असले तरी एक डोळा त्याचा आंधळ आहे, त्याला एकाच डोळ्याने दिसतं. परमात्म्याने तिथं त्याचं बुबुळ नष्ट केलं, पण त्याला वरदान असं दिलं की ज्यावेळी माणूस मरेल त्यावेळी तुला ते दिसतील, तो जीवात्मा गेलेला दिसेल, म्हणून पिंडाला स्पर्श करण्याचा अधिकार तुला असेल. हे तेव्हापासून ज्यावेळी कावळा तिथं उभा राहतो, आपण किती विनवण्या करतो, पण जोपर्यंत त्या माणसाचा जीव अडकलेला असतो तोपर्यंत काकच स्पर्श होत नाही. एकदा का सगळ्यांनी विनवण्या केल्या, शपथा घेतला, नाही खाणार पुडी, नाही करणार काडी, नाही वाईले निघणार, अमक दमक, दारू नाही पिणार, म्हणजे वर्षभर सांभाळते. जोपर्यंत जीवात्मा मुक्त होत नाही, त्याचा जीव अडकलेला असतो, ते पिंडातला जीवात्मा त्याला दिसतो. ज्यावेळी जीवात्मा मुक्त होतो, त्याचा जीव अडकत नाही, त्यावेळी कावळा तिथं स्पर्श करतो, काकस स्पर्श होतो तिथं. मग गेल्यानंतर माणूस 10वा, 11वा, 12वा, 13वा, त्याच्यानंतर गंगापूजन दिवस ज्याला म्हणतात 14वा. प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध. बरोबर 11 महिने झाले की नंतर 12वा महिना आणि 12व्या महिन्याला वर्ष श्राद्ध घातलं जातं. पिंडापदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. आई वडील आहे तोपर्यंत सांभाळणं, आणि ते गेल्यानंतर त्यांच्या श्राद्धाधिक, पिंडा दानाधिक आणि तर्पणाधिक विधी करणं, हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य. हा काय त्यांच्यावरती उपकार नाही. म्हणून वडिलांचं वर्ष श्राद्ध, एकदा वर्ष श्राद्ध झालं, वर्ष गेलं आणि एकदा का म्हातारा खोटीला टांगला की मग दुसऱ्या पुण्यतिथीला म्हाताऱ्याचा फोटो आडगळीच्या खोलीत असतो, स्टोर रूम मध्ये. तर वर्षभर तुम्ही ठेवा, पण ज्यावेळी पुण्यस्मरणाची तिथी असेल, नाही एवढे लोक जमवता आले, नाही मंडप देऊन कीर्तन करता आलं, निदान आपल्या वडिलांच्या फोटोला पुसून त्याला हार घालून त्याच्या पुढे दिवा लावून वडिलांच्या नावाने दरवर्षी एक पित्तूर तरी जेव घातला पाहिजे. म्हणजे आपल्या धर्मशास्त्राने ज्या गोष्टी सांगितल्या. काही लोकांचं अजूनही म्हणणं असेल, म्हणजे हे तुम्हाला पडावं प्रश्न, याच्यात नवल नाही. शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामीजींना, स्वामी विवेकानंदांना विचारलेला प्रश्न आहे, स्वामीजी तुमच्या भारतातली लोक बावळट आहेत. स्वामीजी म्हणले, असं येड्यात काढू नका आम्हाला, आम्ही धोतराला गाठीन, खिशात कोटी, आमच्या भोळ्याचा भावर जाऊ नका तुम्ही. म्हणे आहे तोपर्यंत मायबाप सांभाळतात. बाहेरच्या देशात तसं नाही, माय नाही बाप नाही, तिकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होते. वर्षभरात त्याचं आणि तिचं पटलं तर पुढे विचार करतात, मग दुसऱ्या वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्यासारखी संस्कृती जगात कुठेच नाही, म्हणून भारतीय संस्कृती जगात वंदनीय. विठ्ठल बाकीच्या देशात स्वतःची आई सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. बाहेरच्या देशात स्वतःची आई सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. पण आपल्या भारतामध्ये स्वतःची पत्नी सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे आईच्याच नजरेने पाहिलं जातं. म्हणून जगात भारत, बाहेरच्या देशामध्ये, कदाचित माझे शब्द, माझ्या काही गोष्टीचं वाईट वाटेल तुम्हाला, बाहेरच्या देशामध्ये ब्रोथोन म्हणजे वेश्यागृह हॉबी म्हणून जोपासले जातात. म्हणजे इतकी गलिच्छ आणि खालच्या पातळीची संस्कृती नाहीच ती. जगात भारताची, ज्यावेळी परकीयाची आक्रमण भारतात झाली, त्यांनी टिपू सुलतानाचा मुकुट नेला, छत्रपती शिवरायांची भवानी तलवार पळवली, त्यांनी 32 मन सोन्याचं राजसिंहासन पळवलं छत्रपतींचं, अनेक अनमोल रत्न गेली, अनेक गोष्टी त्यांनी लुटल्या. सोरटी सोमनाथ मंदिराचा इतिहास वाचा तुम्ही, माणसाचं रक्त सळसळतं. मंदिर सगळं उद्ध्वस्त करून नेलं. सोरटी सोमनाथाची मूर्ती सुद्धा फोडली त्यांनी. त्यावेळी विज्ञान एवढं प्रगत होतं. कृपया अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांनी, आध्यात्मिक लोकांना येड्यात काढायची गरज नाही. त्यावेळीचं विज्ञान एवढं प्रगत होतं. किती सोरटी सोमनाथाची मूर्त खाली नव्हती वरही नव्हती, 8 फूट आत अंतरी तरंगत होती. पद्मपराग नावाच्या वाण्याची फरशी होती त्याला. पण ज्यावेळी मोहम्मद गझनीवरून आला, त्याने सगळ्या ठिकऱ्या केल्या, पिंडीच्या ठिकऱ्या उचलल्या, आणि पिंड एवढी विशाल होती की 80 उंटावरती त्याने त्या मूर्तीचे, शिवलिंगाचे तुकडे स्वतःच्या प्रार्थना स्थळाला नेऊन लावले होते, स्वतःच्या राजधानीला. एवढे क्रूर होते लोक. माझा मुद्दा असा, इथलं सगळं लुटलं परकीयांनी, पण परकीयांना भारतातील एकच गोष्ट लुटता आली नाही, ती म्हणजे भारताची संस्कृती. आता वाजवा टाळ्या.
म्हणजे आहे शिल्लक आहे संस्कृती. सगळं चोरता आलं पण ती चोरता आली नाही. म्हणून आपल्याकडची सगळी श्रीमंती गेली तरी हरकत नाही, पण अजूनही आपल्याकडे वागणुकीची श्रीमंती आणि संस्कृतीची श्रीमंती अजूनही भरभरून आहे. विठ्ठल स्वामीजींना प्रश्न केला, तुमच्या भारतातली लोक वेडेत आहे तोपर्यंत मायबाप सांभाळतात आणि गेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करतात. आता पिंडदान त्यांच्या नावाने करतात ते पुण्य काय खरंच मायबापाला भेटतं का? तुम्ही काय पाहायला चालले का तिथं? स्वामीजींनी तिथल्या बसलेल्या सभेतून त्या हॉलमधून त्यांच्या गॉडला शिव्या द्यायला सुरुवात केली. राग आला, स्वामीजी तुमच्यासारख्या विद्वान पुरुषाकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. तुम्ही भगवत धारण केले, तुम्ही चांगल्या विचाराची माणसं आहात, तुम्ही खुशाल आमच्या देवाला शिव्या देतात. का दिली तुम्ही आमच्या देवाला शिवी? स्वामीजी म्हणतात मी बसलो इथं तुमचा देव चर्चमध्ये, मी इथून दिलेली शिवी तुमच्या गॉडला लागणच कशी? आता इथून जर ज्याच्या नावाने खडा हाणला, तो माणूस जरी इथं नसला तर तो हाणलेला खडा त्या माणसाला लागतो का? इथून दिलेली शिवी तुमच्या तिथे बसलेल्या गॉडला लागेलच कशी? ती लोक म्हणाली, स्वामीजी तुम्ही इथे बसून आमच्या गॉडच्या नावाने बोलू नका, तुम्ही इथे बसून आमच्या गॉडच्या नावाने उद्देशून दिलेली प्रत्येक शिवी आमच्या गॉडलाच लागते, अशी आमच्या अमेरिकेतल्या लोकांची धारणा आहे, भावना आहे. स्वामीजी म्हटले, मी इथून तुमच्या गॉडच्या नावाने साधी शिवी दिली तर त्याच्या नावाने दिलेली शिवी त्यालाच लागते, अशी तुमच्या लोकांची धारणा आहे ना. तर आम्ही भारतीयांनी आमच्या आई वडिलांच्या नावाने केलेलं पिंडदान, केलेलं तर्पण, या गोष्टीचं सगळं पुण्य आमच्या मायबापालाच लागू होतं, असा आमच्या भारतातल्या लोकांचा गाढा विश्वास आणि श्रद्धा आहे. आणि मुळात परमार्थ श्रद्धेचाच विषय, श्रद्धावान लभते ज्ञानम, मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है, और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. विठ्ठल म्हणून मायबापांचं पुण्यस्मरण घातलं पाहिजेच का? ते का घातलं पाहिजे? हे प्रत्येकावरती जे ऋण असतं. मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, शास्त्र सांगते ज्याची मायबाप जिवंत त्यांनी कोणतीच काशी करू नये, त्यांनी घरीच काशी नीट करणे, ही आपली फार मोठी काशी झाली. ज्याला आईबाप कळले त्याला वेद कळले, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रुक्माई. एक वराडी भाषेतली कविता आहे विदर्भातली, ती कविता लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होतं. कोणी साहित्यिक क्षेत्रातील आवड असलेले लोक असतील, कवी अनंत राऊत, ती कविता लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होतं, ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे ती ऐकून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल मला अजिबात करायचं नाही. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माया बापानंच बाळगावा. अरे 10,000 10,000 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माया बापाच्या. घमंड आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोचतो, पण आम्हालाच माहिती आहे तो याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात. जसा महाबाप दुःखात असतो, हसून दाखवा आनंदात. जसा महाबाप दुःखात असतो. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे,
पण छाती फुटेपर्यंत हा पठ्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. मातीतल शिव कोणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातल शिव कोणी मायेन पुसताना मुरी भुंड कदाटतो या गोष्ट पापाची सांगताना मुरी भुंड कदाटतो या गोष्ट पापाची सांगताना विशाला त्या कशी कातर लावलेली उभ्या विशाला त्या कशी कातर लावलेली मला कसमस होत या मला कसमस होत या कोणी बाबा म्हणताना मला कसमस होत या कोणी बाबा म्हणताना मुरी भुंड कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना मुरी भुंड कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना मुरी भुंड कदाटतो या गोष्ट बापाची भरवीला कुटका कास तुझ्या युलूशा मुखात भरवीला कुटका कास तुझ्या युलूशा मुखात त्याच्या कष्टाच्या घामात उभी राहते मी ताटात त्यांनी बघितलं स्वप्न त्यांनी बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना मुरी हुंड कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना मुरी हुंड कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना मुरी हुंड कदाटतो या गोष्ट बापा सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनी पुसताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय आजा असतो का? बाप काय कोणी मित्र असतो का? बाप मित्रही होऊ शकतो, मित्र बाप नाही होऊ शकत. बाप भाऊही होऊ शकतो, भाऊ बाप नाही होऊ शकत. बाप चुलताही होऊ शकतो, चुलता बाप नाही होऊ शकत. कधीतरी स्वार्थ जागा होतो माणसाचा. तुम्ही श्रीमंत असाल, जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणी दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक बोटावर प्रेम करतील. तुम्ही गोड गात असाल, लोक तुमच्या गळ्यावर आवाजावर प्रेम करतील. काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारे जगाच्या पाठीवरचे 2च पात्र, एक आपली आई आणि दुसरे आपले वडील. समुद्रापेक्षा सखोल आपली माय आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण जगात आपला बाप आहे. जगात कशाची भीती ठेवू नका. लोक आपण कोणाच्या बापाला, तो ह्या बापाला तरी भी, बाकी कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. हे पण आयुष्य मस्तीत, पण आपण आपल्या शिस्तीत जर असलं ना, काय टाप आहे कोणाच्या आपल्याकडे बोट दाखवण्याची. जगात 2 गोष्टीची भीती ठेवा. माणूस कोणाला तरी घाबरला पाहिजे. आणि अजून एक वाक्य अंडरलाईन करा,
जगात तुम्हाला कोणाचं तरी होता आलं पाहिजे. तुम्ही वाघ असले आणि तुम्ही कोणाचेच नसले तर त्या वाघपणाला सुद्धा अर्थ नसतो. विठ्ठल दोघांची भीती ठेवा. एक पापाला घाबरा आणि दुसरं बापाला घाबरा. पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा आणि बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा. या दोन गोष्टीची भीती. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते, पण डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता जे प्रेम करतात त्या अस्तित्वाला बाप असं म्हणतात. बाप, पप्पा, बाबा. म्हणजे अलीकडे फारच रगीलवाने म्हातार हे होणारच. आपल्याला व्हायचं नाही का काही एक दिवस. आपली वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असतं. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात. वाट पाहत राहतात. जगाच्या पाठीवर आईबाप येते. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती. ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है. जवानी का जज्बा है. एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर होता है. मायबाप जिवंत असेपर्यंत अजून तरी आपल्या मराठवाड्यामध्ये फार वातावरण सुंदर आहे आणि असंच असावं ज्ञानोबा तुकोबराच्या कृपेने. अजून तरी आपल्याकडे बिघडलेलं नाही. मायबाप जिवंत असेपर्यंत दिलेली चटणी भाकर त्यांना अमृता समानी. मायबाप गेल्यानंतर असेपर्यंत तरसायचे. मायबाप गेल्यानंतर लोकांपुढे ढोंग करायचं म्हणून फोटोच्या पुढे घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेने नापून खायच्यात. मायबाप नंतर येत नसतात. जिंदा बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैयो राम. बाप मरे पछतैयो राम. लिखो द्या. बाप मरे पछतैयो. मुठ भर चावल दर पर फेंकी. मुठ भर चावल दर पर फेंकी. बाप को कौवा बनायो. आनाड़ी दुनिया भजन बिना कैस करियो. आनाड़ी दुनिया भजन बिना. आनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. आनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. आनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. आनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. आहे तोपर्यंत मायबापाला दिलेली चटणी भाकर फार चौपाळे टांगून काजू बदाम खाऊ घाला. हे सांगण्यासाठी ते तुम्हालाही शक्य होणार नाही. आणि आता काजू बदाम खाऊन पसतील असं त्यांचं शरीरही राहिले नाही. बऱ्याच घराघरामध्ये पहा तुम्ही, घरात माणसं म्हातारी झाली की लोकांना पाहुण्या रावळ्यासमोर त्या म्हाताऱ्या मायबापांची लाज वाटते. बरेच जण पाहुणे रावळे आले की डोक्याने खुणीतात. दादा माग बसावा. आता आई जा आता बसा माग. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. मला सांगा, ते आलेले पाहुणे आभाळातून टपकलेले आहेत का? त्याला बी घरी माय बाप गण गोत आजा आजी हे असतीलच ना. ते जाऊ द्या. एक दिवस आपल्यालाही त्या टप्प्यात जायचंय. आपल्यालाही ते म्हातारपण भोगायचंय. बरेच जण म्हणतात माय बापाला बसू का देत नाही. ते एक एक गोष्ट पुन्हा पुन्हा बोलतात. जेवले का आणि पाहुणे कुठलेत. जेवले का पाहुणे कुठलेत. एक एक गोष्ट पुन्हा पुन्हा बोलतात. म्हणून आम्ही त्यांना हॉलमध्ये बसू देत नाही. लहान होतो दादांनो आपण. गावात यात्रा भरली. नातू रडू लागला. आजोबांनी खांद्यावर घेतलं आणि जत्रेत घेऊन गेला. त्याने जत्रा पाहिली आणि पोरग रडू लागलं. बाबा आजोबा मला फुगा हवा. आजोबा मला फुगा, मला फुगा, मला फुगा, लवकर हवा, फुगा फुगा. आजोबांनी खिशात हात घातला. थोडे पैसे होते. फुगा घेऊन दिला. हे नातू 10 मिनिटं फुगा खेळला आणि त्याने असा जोर दिला आणि दोन्ही चापटीत फुगा फोडून टाकला. आधी फुग्यासाठी रडत होता, आता फुगा फुटला म्हणून रडत होता. बाबा माझा फुगा फुटला. आजोबा मला फुगा फुटला, माझा फुगा दुसरा घेऊन द्या.
आजोबा म्हणे बेटे आता पैसे होते तेवढे खर्च झाले, आता पैसे नाहीत. आता आजोबांनी खांद्यावर घेतलं, नातवाला घरी आले, समजूत घातली त्याची, पण नातू रडतच होता. शेवटी आजोबांनी साखर आणलेली पन्नी घेतली, कॅरी बॅग, त्याच्यात हवा भरली, त्याला गाठ मारली, म्हणे खेळा फुगा. आपण लहान असताना आपलं फुग्यासाठी आपला आजा तासभर रडणं जर सहन करत असेल, मला काय बोलायचं तुमच्या पक्क लक्षात येते, आपलं फुग्यासाठी रडणं आपण लहान असताना आपले आजोबा जर 1 तास सहन करत असतील, तर तेच आजोबा म्हातारे झाल्यानंतर म्हातारपणचं त्यांचं पुन्हा पुन्हा एकच गोष्टीचं बोलणं आपल्याला आपल्या तारुण्यात सहन झालं पाहिजे. विठ्ठल बरेच जण पहा तुम्ही, रात्री म्हातारी असले घरात, आता ते त्यांच्या शारीरिक तक्रारी असतात, ते पुन्हा पुन्हा बाथरूमला जातात, कधी बाज वाजते, कधी दार वाजत, हे घरात कुरकुर करतात. हिळभर झोपत येत, रात्री जागत येत, हिळभर झोपते, आम्हाला कामं करावं लागत येत, रात्री त्यांना खोकला वगैरे येतो. म्हणे हिळभर झोपत येत आणि रात्री आम्हाला त्रास देतात. बरेच जणी म्हणजे घरात कुरकुर चालते, अंथरुण ओले केले, गोदड्या ओले झाल्या, वास येतो, आमकं होतं, धमकं होतं. आपण सगळे लहान होतो, आपण 6-7 महिन्याचे होतो, रांगत रांगत आईच्या जवळ आलो. हे पवित्र भावनेने तुमच्या समोर ठेवते मी. रांगत रांगत आईच्या जवळ आलो, माई जेवण करत होती, लेकरू पाहिलं तिने, आईने ताट बाजूला सारलं, लेकराला मांडीवर घेतलं. पण त्यावेळी आईच्या लक्षात आलं आपली साडी ओली झाली, हे लेकरांनी सू केली. आईनं आधी बाळाचं बाळातं बदललं, त्याला दुसरं बाळातं घातलं, दुसरी पॅन्ट घातली, त्याला जोडीत झोपवलं आणि बाळ झोपल्यानंतर आईने झाकून ठेवलेलं ताट पुढं घेतलं. एकदा भूकमोड झाल्यानंतर माणसाला जेवण जातं का पुन्हा? अरे तू नुसती बालपणी आईची साडी ओली केलीस, माय इळभर जेवली नाही, तिला जेवण भेटलं नाही आपल्यामुळे. आता तीच माय म्हातारपणात आहे आणि तो बालपणातला तारुण्यात आहे. लहानपणी आपण आईची साडी ओलू ठेवत होतो, 3000 साडीचा ओलेपण आणि साडीवर आपण केलेली घाण जर तिला सहन झाली, तर त्या माईची म्हातारपणातली अंथरुणातली घाण आपल्या प्रत्येकाला सहन झाली पाहिजे. हा आपला त्यांच्यावरती उपकार नाही. आता परतफेड करण्याची संधी मिळाली, फक्त त्याची थोडी थोडी परतफेड करत चालणं, पोरांनी मायबापाची सेवा करणं, सांभाळणं, हा मायबापावर आणि जगावर कधीच उपकार नसतो. विठ्ठल आणि माझी सगळ्यांमध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोण डोळ्यातलं पाणी. सराचा गाडा हाकला जीवटा गाडा हाकला होटामधी हसू जरी गंगा वाकला गणीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर गणीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर नाही अवघड हाय उमगाया बापर नाही अवघड हाय गया उमगाया बापर बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी आपोली कुरवंडी वाळवोनी ओ आपोली कुरवंडी वाळवोनी बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी आपोली कुरवंडी वाळवोनी
कुरवंडी वाळो करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळो वा 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 बाप करी जोडी लेकुराचे ओढी जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश मुक्ती सजावा ज्यांचा वंश मुक्ती सजावा पोटा येत हरले पाप पोटा येत हरले पाप पोटा येत हरले पाप पोटा येत हरले जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या मातृ पितृवर्गांना एक विनंती, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले माणसं आहात, पण उन्हाळ्यात पावसाळे पाहिलेले आम्हीच आहेत बरं का. हिवाळ्यात पावसाळे म्हणजे तांत्रिक अडचण झाली होती मधी त्यामुळे हिवाळ्याच्या जागी पुन्हा कॅन्सल करून पावसाळा ठेवण्यात आलेला होता. तुम्ही आमच्यापेक्षा अनुभवी माणसं आहात, तरी पण माझा एक फुकटचा सल्ला, आपल्या लेकरांसाठी तेवढंच कमवा की तुम्ही म्हातारपणात जर आजारी पडले तर त्यांनी डॉक्टर बोलावला पाहिजे, वकील नाही. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यांनी पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही. विठ्ठल नांदेड जिल्ह्यात एक प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर गोदमगावकर, अरुण गोदमगावकर. बालरोग तज्ज्ञांमध्ये त्या डॉक्टरांचं फार मोठं नाव होतं, म्हणजे अनेक बालकं त्या डॉक्टरांनी वाचवली आणि जीवनदान दिलं. गोदमगावकर, गोदमगाव त्यांचं गाव आणि जिल्हा नांदेड. त्या डॉक्टरांनी स्वतःची मुलगी MD केली, मुलगा MD केला. मुलं मुली परदेशात गेले, मुला मुलींचं दोघांचं लग्न झालं. ज्यावेळी डॉक्टरांचं वय झालं त्यांची बायको वारली, त्यावेळी बायकोच्या अंत्यविधीला अमेरिकेतून मुलगाही आला नाही, मुलगी आली नाही. गावच्या लोकांनी मिळून त्या बायकोला अग्नी दिला, सगळं गाव रडत होतं. काही वर्ष डॉक्टर त्या गावात राहिले रिटायरमेंट नंतर. आणि ज्यावेळी डॉक्टर थकले त्यावेळी आम्ही तुम्हाला सांभाळतो म्हणून मुलगाही पुढे आला नाही, मुलगी पुढे आली नाही. शेवटी एवढी मोठी इस्टेट असताना, एवढं मोठं नाव असताना, मुलं एवढी शिकवली, परदेशात पाठवली, पण त्या गोदमगावकर डॉक्टरांना शेवटचा काही दिवस आणि शेवटचा काळ लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या रुक्मिणी वृद्धाश्रमामध्ये काढावं लागले. काही काळ तिथं किती वर्ष तरी ते राहिले, 4-5 वर्ष. त्यानंतर हे डॉक्टर थकले आणि एक दिवस डॉक्टरांचं सुद्धा निधन झालं. वृद्धाश्रमातल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला तिथे, तुमचे वडील वारलेले आहेत, निदान त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी या. त्यावेळी मुलीने आणि मुलाने, डॉक्टर दोघं डॉक्टर होते, काही इडेगिडे काही नव्हते, कमी शिकलेले नव्हते, दोघं जण डॉक्टर, चांगले डॉक्टर असताना, नामवंत डॉक्टर असताना ते म्हणे आमच्याकडे वेळ नाही, आम्ही फार बिझी आहोत, आमचं येणं होत नाही, आमचा काहीच आक्षेप नाही, तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार करून घ्या, काय खर्च होतो तो आम्ही तुम्हाला फोन पेनी पाठवू. शेवटी कर्मचारी त्या वृद्धाश्रमातले रडत होते आणि भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी डॉक्टरांना शेवटचा निरोप दिला. ज्या डॉक्टरांकडे खूप पैसा होता, ज्या डॉक्टरांचं समाजात खूप नाव होतं, ज्या डॉक्टरांच्या पोटी 2 लेकरं सुद्धा जन्माला आलेले होते, पण शेवटचा काळ त्या डॉक्टरांना वृद्धाश्रमात आणि त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा दुसऱ्याच्या हातून झाला. माझी विनंती असेल, पोरांसाठी तेवढंच कमवा. आजारी पडलो तर डॉक्टर बोलावला पाहिजे, वकील नाही बोलावला पाहिजे. विठ्ठल
आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, वाह वाह वाह। औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, वाह वाह वाह। हिजड़ों को बहुमान। एक कहता कबीरा सुनो पैसा, यही पद है निर्मा। आई रे बेमान दुनिया आई रे, 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 दुनिया आई। वाह वाह वाह। आई रे बेमान दुनिया आई रे, जगच विदूषकाचे पाय. इथं जेवढा नखरा करन त्याचा तेवढा इकरा होत असतो. लोक म्हणतात ते लई पब्लिक किती हो त्याच्या कीर्तनाला, त्याचंच कीर्तन ठेवा. पब्लिकवर कीर्तनकार असतो का? त्यांचं कशाला, त्यांचं कोण ऐकत आहे? म्हणजे पब्लिकवर कीर्तन ठरलेलं असतं का? कधी लक्षात घ्या, घाणीवर माशा जास्तच असतात. माझं बोलणं कळतंय का? जा राजा घरी जा. माहीत विठ्ठल गर्दी तर ती पाटलीन पण गोळा करती, पण महाराष्ट्राचा बिहार झाला हे आपल्या लक्षात येत नाही. विठ्ठल मायबाप जगत वंदनी, जगात श्रेष्ठ विठ्ठल पंत आणि आईसाहेब रुक्मिणी. जगाने समाजाने आपल्या मुलांचा स्वीकार करावा. संन्याशाची कार्टी म्हणून जे उपेक्षित केलं होतं आणि वाडीत टाकलं होतं. गावात शिरू देत नव्हते का? तुमची सावली गावाला पडेल. इंद्रायणीला शिवू देत नव्हते, इंद्रायणी वाटेल म्हणून. दारात उभे राहिले तर कोणी जोडीत भिक्षा सुद्धा वाढत नव्हतं. हे समाजाने इतकं छळलं. शिव्या दिल्या, नाही तो त्रास सहन करावा लागला. आपण त्रास सहन केला हरकत नाही, पण आपल्या लेकरांना समाजाने स्वीकारावं. ते वयात आले त्यांच्या मौंजी व्हाव्यात, त्यांचं लग्न व्हावं. समाजाने देईल ती शिक्षा आपण स्वीकारायला तयार. धर्मसभेसमोर जावी मागणी केली, धर्मसभेने शिक्षा सुनावली. यावर एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. धर्मसभेने जावी निर्णय सुनावला. कठोर अंतकर्माने दोघेही तयार झाले. पण पैठणच्या देवकुळे शास्त्रीला समोर धर्मसंकट पडलं. नाही हो शास्त्री, अजून एखादा मार्ग असेल सोपा. एवढी देहदंडाची शिक्षा त्यांना देऊ नका, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा देऊ नका. रात्रभर ते ग्रंथ उघडत होते. रात्रभर एखादा मार्ग निघेल का, एखादी दुसरी शिक्षा सुनावता येईल का, रात्रभर त्यांचे प्रयत्न चालू होते. पण आईसाहेब रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांनी मनावर घेतलेलंच होतं. रात्र झाली, लेकर असे झोपलेले होते. निवृत्तीनाथानं उठवलं आणि समजावून सांगितलं, निवृत्ती तू थोरला आहेस ना, आम्ही चाललो अनंताच्या प्रवासाला, पण ही लेकरं तुझ्या भरोशावर सोडून चाललो. आजपासून या लेकराची माई तू आहेस आणि आजपासून या लेकराचा बापही तू आहेस. माझा सोपान हट्टी, ज्ञाना आल्लडे आणि मुक्ता इथं किती चिमुरडी. अरे आईच्या दुधावरची लेक असताना तिला सोडून जाताना आई साहेब रुक्मिणीला किती आत्मा झाले असतील. डोळे भरून जावी लेकरांना पाहिलं. एकीकडे पातिव्रत्य धर्म ओढत होता. रुक्मिणी निघण्याची वेळ झालेली. एकीकडे वाट पाहत होते कुटीच्या बाहेर विठ्ठल पंतांनी. एकीकडे स्वतःचं मातृत्व ओढत होतं. काय आई साहेब रुक्मिणीची अवस्था झाली असेल. एकीकडे धर्मसंकट, एकीकडे पती आहेत, एकीकडे माझे लेकर आहेत.
एकीकडे माझा मातृधर्म आहे आणि एकीकडे माझा पतिव्रता धर्म आहे. माझे लेकरं माझ्यापासून तुटले तरी चालतील, पण पतीच्या माघारी मला राहायचं नाही, पती विना मला जगायचं नाही. ज्यावेळी मुक्तेला डोळे भरून पाहिलं, आदिशक्ती मुक्ताई झोपलेली होती आणि मुक्तेला पाहिल्यानंतर डोळे भरून आले, हुंदका दाटून आला. जे डोळे झाकले, डोळ्यातले अश्रू टपाटप मुक्ताईच्या तोंडावर पडले. त्यावेळी झोपेत असलेल्या मुक्ताईनं झोपेत असताना अश्रू पुसून टाकले, वात्सल्य पुसलं गेलं आणि पातिव्रत्य धर्माची वाट मोकळी करून दिली. डोळे भरून पाहिलं लेकरांकडे आणि जे मागे पुढे फिरली, मागे नाही वळून पाहिलं. याला कोणी आत्महत्या म्हणू नका प्लीज. तस्माद शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. देहदंडाची देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा धर्मसभेने सुनावली म्हणून देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळे लेकर उठले. निवृत्तीनाथ बाहेर उभे होते. ज्यावेळी मुक्ताई पडत आली, मुक्ताईन आणि सोपान काका दोन्ही दंडाला असं हात लावले आणि झोका खेळू लागले. मुक्ती नको ना. ज्यावेळी शब्दातला चढ उतार ऐकला ना, मुक्ताई खाली उतरली, समोर गेली. दादा तुम्ही रडताय? आपली आई नाही का घरात? नकारार्थी मान हलवली. दादा आपली आई कुठं मंदिरात गेली का? सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेली का? इंद्रायणीला स्नानाला गेली का? मग नाही मुक्ते. मामांच्या वाड्यात गेली का? नाही मुक्ते. आई देवळात गेली का? हो मुक्ते, आई देवळातच गेली. मग येईल ना थोड्या वेळात दादा, तुम्हाला तिची आठवण येते का? हो मुक्ते, मला आठवण येते तिची. अहो देवळात गेली आई, येईल थोड्या वेळाने पुन्हा. मग त्याच्यात रडताय काय लहान बाळासारखं तुम्ही? मुक्ते आपली आई देवळात गेली, पण त्या देवळात गेली ज्या देवळात फक्त जाण्याच्या वाटा आहेत, परत येण्याच्या वाटाच नाही. ती आपली आई अशा देवाच्या घरी गेली आता की तिथून येण्याची वाटच नाही. आता खाली बसले मग निवृत्तीनाथ. मुक्ताई अशी जवळ गेली. दादा तुम्हाला आई नाही? आता तुम्हाला आई नाही? निवृत्तीनाथाचं मन भरून आलं, हुंदका दाटून आला. समोर उभ्या असलेल्या मुक्तेला छातीशी लावलं, आलिंगन दिलं तिला. मुक्ते आमची ती माय गेली म्हणून काय झालं? आजपासून आमच्या तिघा भावाची माय तू आहेस. मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ती आई गेली म्हणून काय झालं? आजपासून आमच्या तिन्ही भावंडाची माय तू आहेस. आई जर गेली पण बहीण जर असेल, प्रत्येकाच्या घरात एक लेक असावी, मायबाप एक बहीण असावी. नसेल एक लेक असावी, लेक नसेल बहीण तरी असावी. ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा जातो ना, त्यावेळी ती लेक बापाची सुद्धा माय होते. आणि ज्यावेळी आयुष्यातला हक्काचा पदर निघून जातो, त्यावेळी ती लेक भावाची सुद्धा माय होते. भावाचे आणि बापाचे अश्रू पुसण्यासाठी मोठ्या मायेनं ती आपला पदर समोर करत असते आणि स्वतःच्या मायेचं पांघरून बापावर आणि भावावर घालते. विठ्ठल माय बाप काय करतात तर आई साहेब रुक्मिणी आणि विठ्ठल पंत समाजाने लेकरांना स्वीकारावं म्हणून यांनी केलेलं देहांत प्रायश्चित्त. आणि मला नाही वाटत की या जगात एवढा उंचीचा दाखला आणि एवढ्या उंचीचं एखादं उदाहरण या पलीकडे जाऊन मला तुम्हाला द्यायची गरज पडेल की मायबापांचं समर्पण किती असतं लेकरांसाठी. बाप किती श्रेष्ठ आहे. आई तर सगळे सांगतात बाप किती श्रेष्ठ जगाच्या पाठीवर. एक भागवतातलं गोड उदाहरण आहे. टाळी वाजवून भजन करा. काय झालं, एकदा परमात्मा लहान होते. नंद बाबांनी सांगितलं, कन्हैया दारात माझे जोडे तेवढे घेऊन येतोस का? परमात्मा लहान होते, दुडू दुडू धावत गेले आणि दारात पडलेले बापाचे जोडे. जोडे म्हणजे बुट. हा हे इकडं माझी काही भाषा जरा वेगळी आहे का? जोडे म्हणजे बुट, नाहीच कळालं तर खेटर. विठ्ठल हरी मिठाला
परमात्मेने दारात बापाचे जोडे पाहिले पायातले आणि त्याच्यातला एक उचलला, कारण वजनदार होते ते. एक जोडा उचलला आणि डोक्यावर घेतला. आता दुसरा उचलून घेऊ लागले. दुसरा खांद्यावर घेतला की पहिला डोक्यावरून खाली पडायचा. तो खांद्यावरचा डोक्यावर घेतला की तो उचलेपर्यंत हा दुसरा खाली पडायचा. असं एकदा दोनदा तीनदा झालं. नारद महर्षी सगळं पाहत होते. नारायण नारायण प्रभो, जगाचा भार तुम्ही उचलतात. अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईसे धेंडे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाचा भार तुम्ही सहन करतात. तुमच्या एका एका रोमात अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत. सामान्य बापाचे जोडे तुम्हाला उचलत नाहीत. हे लीला मला काही कळाली नाही. त्यावी छोट्या परमात्म्याच्या स्वरूपात परमात्मा बालवाणीनं बोलू लागला. नारदा, कैलासात सगळे पण एका गोष्टीची कमतरता आहे. कैलासात महादेवाला मायबाप नाही. वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टी, शेषाचं शयन आहे, समुद्र आहे, लक्ष्मी पाय दाबायला आहे, सगळ्या गोष्टीत पण एका गोष्टीची कमतरता आहे. वैकुंठाला विष्णूला आई वडील नाहीत. मोबाईल सायलेंट करा, स्वर बिघडतो. स्वर्ग लोकामध्ये ब्रह्म लोकामध्ये सगळे सत्य लोकात सगळ्या गोष्टीत पण एका गोष्टीची कमतरता आहे. सत्य लोकात ब्रह्मदेवाला मायबाप नाही. स्वर्गात सुद्धा सगळे चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत, सगळ्या गोष्टीत कामधेनुई प्यायला अमृत आहे, सगळ्या गोष्टीत पण एका गोष्टीची कमतरता आहे. स्वर्गामध्ये इंद्राला मायबाप नाही. आणि हे मायबाप काय असतात, हे मायबाप किती श्रेष्ठ असतात हे बघण्यासाठीच मी राम झालो, मी कृष्ण झालो. आणि राम होऊन आणि कृष्ण होऊन मी या निकषावरती पोहोचलो. ऐक नारदा, जगाचा भार सहन करणं सोपं आहे, पण बापाचे जोडी उचलणं मात्र अवघड आहे. ब्रह्मांडापेक्षा सुद्धा अवजड आणि जड श्रेष्ठ काय असतील तर ब्रह्मांडापेक्षा सुद्धा श्रेष्ठ बापाचे जोडे येतं. जगाच्या मालकाने बापाचे जोडे डोक्यावर घेतले तर त्याला जोडे सुद्धा डोई जड झाली. आणि त्या जोडाने बापाला माईला हाणणाऱ्या अवलादी या भारतात आपल्या देशात काय कमी आहेत का? सर्वश्रेष्ठ मायबाप आहेत. पण उभ्या आयुष्यात आपल्याला नाही पंढरपूरची वारी करता आली हरकत नाही, नाही आळंदी जमली हरकत नाही, नाही चारीधाम जमली हरकत नाही, नाही काशी करता आली हरकत नाही. पण घरात असलेल्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर कुंकवाच्या धान्याची, मालकाची, पती नवरा हजबंड हबी मिस्टर. नाहीच कळालं तर अहो पाप्याचा बाप, त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच करीश्वर भक्ती अभंगाचं प्रथम. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती राम, हीच विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, महापूजा, महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या बरं सर्वजण. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण टाळी वाजवून भजन करूयात. मंदिर कशाचं आहे? तुकोबार आहे ना? अजून संत आहेत का काय? अच्छा, हात वरती घ्या सगळेजण.
आजूचे बाजूचे मागचे पुढचे, ते पुढचे हा सगळे घ्या, सगळे घ्या, टाळकरी आणि वादक सोडून सगळे. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल. सगळे घ्या, सगळे घ्या. हरी विठोबा रखुमाई, हरे गोपाल कुमार, हरे गोपाल कुमार, हरे गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय वा 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 वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम, हो हो श्रीराम जय राम जय जय राम, आ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, वाह संतोष बाबा, आ श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय सगळे म्हणा, सगळे म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, हप्पा हप्पा हप्पा. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली हरी माऊली नरबा माऊली नरबा माऊली नरबा माऊली नरबा माऊली 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 माऊली. वा वा वा. कधी कधी जुळून येतो, कधी कधी बळच मळच आणावं लागत. योग म्हणून तर योगा योग. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे कर्म दिलं सत्कर्म म्हणते मी. तुम्ही म्हणताल मग चोरी करणं कर्मच आहे ना. ते प्रामाणिकपणे केलं तर काय जमत नाही का. सत्कर्म जे वाट्याला आले असेल ते प्रामाणिकपणे करणे. स्वामी काज पहिली सेवक असाल तर मालकाची सेवा प्रामाणिकपणे करणे. शेतकरी बांधावर करते ती स्वामीकाज नावाची भक्ती. आणि जवान सीमेवरती करतोय ती स्वामीकाज नावाची भक्ती. त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज पडत नाही. हल्ली आमची भक्ती सुद्धा ट्रेंडनुसार चालते बरं का. मागे शिव महापुराण कथेला इतकं उधाण आलं, लोक दुसऱ्या कथाच ऐकत नव्हते. म्हणजे शिवाची भक्ती केली पाहिजे. संप्रदायाने सुद्धा एकादशीच्या जोडीला सोमवार हे व्रत सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल माझी ना नाही. पण लोकांचा ट्रेंड बदलतो का या गोष्टीचं मला वाईट वाटतं. म्हणजे महाराष्ट्रात काय कथाकार नव्हते का, लोकांनी बाहेरून बोलावले. हे ना मतदान पण बाहेरच मागायला जायला पाहिजे. मग लोकांनी बाहेरून बोलवले. म्हणजे महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबारायसारखं तत्वज्ञान जगात नाही. कथाकार बोलवली याला माझी ना नाही. म्हणजे कोणी कोणावर जडू नाही बा. अन्न मान धन घेतो प्रारब्ध आधीन. कथाकार बाहेरून बोलवली याच्यात नवल नाही. तुम्ही कथा ऐकत होत्या पण आतापर्यंत सगळ्यांनी ताडगे तोडगेच ऐकले. कथा कमी झाली ताडगे तोडगे जास्त झाली. तेव्हापासून जे ताडग्या तोडग्याचा नाद यांना लागला होता.
याने झालं काय, देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. कर्मकांडाने झालं काय, नामस्मरण बाजूला राहिलं आणि कर्मकांडाला प्राधान्य आलं. आता लोकांच्या शिवकथा आणि महादेवाला जाणं कमी झाले. आता सगळ्यांना एकच फॅड बसलेलं आहे, आता सगळ्यांनी खाटू श्यामला जायचं. म्हणजे बऱ्याच जणांना खाटू श्याम कोण आहेत हे पण माहिती नाही. जायला माझी ना नाही, स्वामिकाच भक्तीचा विचार आहे म्हणून सांगते. महाभारतामध्ये विचार केला तुम्ही तर भीमाला हिडंबा नावाच्या राक्षसीनीपासून झालेला पुत्र म्हणजे घटोत्कच, आणि घटोत्कचचा पुत्र म्हणजे बर्बरीक, बबरू, आणि त्यालाच कलियुगात नाव प्राप्त झालं खाटू श्याम. भगवती जगदंबेचं वरदान होतं त्या बबरूला, म्हणजे घटोत्कचाच्या पुत्राला. ते वरदान होते आणि वरदानातून भगवती जगदंबेने त्यांना 3 बाण प्राप्त करून दिलेले होते. त्यातला एक बाण निशाणा लावायचा, दुसरा बाण गुलाल लावायचा आणि तिसरा बाण निशाला लावलाय त्या गोष्टीचं भेदन करायचं. एवढा बलशाली होता हा भीमाचा नातू की महाभारती युद्ध एकट्याने केलं असतं, एकट्याने युद्ध केलं असतं. त्या महाभारताचा साक्षीदार म्हणून तो, पण ज्यावेळी परमात्म्याला कळालं याच्याकडे 3 बाण आहेत, पुढं माझ्या पांडवांना डोकेदुखी होईल याची, कारण त्याच्याकडे बाण 3 होते. पण जी बाजू कमतरतेची, जी बाजू कमी, आपल्या भाषेत जिकडं मतदान कमी आहे तो तिकडे जात होता. कळालं का तुम्हाला? जी बाजू कमजोर आहे तिकडं तो जात होता. मग हा जर बरोबरीक आपल्याला उद्या कौरवाच्या बाजूने गेला आणि धर्माच्या बाबतीत जर डोकेदुखी ठरला, बाण 3 होते, त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं, तू खरंच माझा भक्त आहेस का, तू खरंच माझ्याशी अनन्य आहेस का, मग मला तुझ्याकडे एक मागायचं आहे, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर त्या 3 बाणांनी तुझंच मस्तक तोडून माझ्या चरणावर समर्पित कर. एका क्षणात खाली बसला, ते 3 बालाला आज्ञा दिली, स्वतःचं मस्तक तोडून देवाच्या चरणावर त्याने ठेवलं. जगात व्यक्ती पराक्रमी किती असला पाहिजे, जगात उत्तम बलवानाचं उत्तम उदाहरण म्हणजे बर्बरीक, आणि बलवान योद्धा प्रामाणिक किती असला पाहिजे. विद्या विनयीनं शोभते, ती काठिण्याने आणि कठोरतेने शोभत नाही. बलवान व्यक्तीच्या ठिकाणी अभिमान नसला पाहिजे, तर तो प्रामाणिक आणि त्याच्याकडे विनयता, त्याच्याकडे प्रामाणिकता किती असलं पाहिजे. हे जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातली बर्बरीक. मस्तक तोडलं देवाच्या समोर, एका क्षणात ती गोष्ट घडली. कोणाला बोलता बोलता काहीच कळालं नाही, सगळे रडू लागले. भीम रडतायत, घटोत्कच रडतायत, रडारडी चालू झाली. त्यावेळी देवाच्या डोळ्यात पाणी आलं. घटोत्कचा, अरे मी मागितलं तू क्षमा असावी, बर्बरीक मी मागितलं तू माझ्या चरणावर मस्तक तोडून ठेवलं, रडू नका. मस्तक हातात घेतलं, जगाचा मालक खाली वाकला. वाकणं म्हणजे झुकणं नसतं. बऱ्याचदा वजनदार वस्तू उचलायच्या असतील तर भल्या भल्यांना खाली वाकावं लागतं. वाकणं म्हणजे झुकणं नसतं. परमात्मा खाली वाकले, मस्तक हातात घेतलं, रडू नका. हे मस्तक तुटलं म्हणजे बर्बरीक मेला नाही. आजपासून हे मस्तक अमर राहील, अजरामर राहील. त्याला वरदान दिलं परमात्म्याने, सगळं भक्ताला दिलं, पण स्वतःचं नाव त्याने कोणाला दिलं नाही. एकदा नाव दिलं परमात्म्याने, ते सख्या बहिणीला नाही तर बहिणीच्या सवतीला. देवाचं नाव कृष्ण, कृष्णा नाव द्रौपदीचं आहे, त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्णा द्रौपदीचं नाव आहे. माणूस सगळं देतो पण स्वतःचं नाव कोणाला देत नाही. देवाने सख्या बहिणीला नाही, मानलेल्या बहिणीला स्वतःचं नाव दिलं, कृष्ण. कृष्णा देवाची सखी होती द्रौपदी. परमात्म्याने स्वतःचं नाव एक कृष्णा द्रौपदीला दिलं आणि परमात्म्याने स्वतःचं श्याम नाव हे बर्बरिकाला दिलं. महाभारतात दोघांना दिलं. म्हणून भगवंताचं नाव श्याम आणि बर्बरिकाचं नंतर श्याम नावासोबत जोडलेलं कलियुगातलं नाव. कलियुगामध्ये या बर्बरिकाला सगळेजण खाटू श्याम म्हणून ओळखतील. आणि बर्बरिका एकदा विधात्याने जो लेख लिहिला, विधात्याने नशीब जर ठरवलं, सटवीचे राती न विसंबीजे वाती, लालाटी जे लिहिले ते न पुसेगा काही केले, कपाळावर जे लिहिले ते पुन्हा कोणालाही पुसता येत नाही. भविष्य लिहिलेलं देवाला सुद्धा कर्मात हस्तक्षेप इंटरफेअर करता येत नाही. पण बर्बरिका कलियुगामध्ये तुझ्या भक्तीला उधाण येईल, लोक तुला बसतील, पुसतील, तुझ्या दर्शनाला येतील,
आणि तुझ्या दारात जर रडतील ते त्यावेळी ज्याचं नशीब खराब आहे त्याचं नशीब बदलण्याची ताकद सुद्धा तुझ्या दर्शनातून तुझ्या चौकटीत राहील. हा कलियुगात दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून ज्याच्यावर संकट पडतो तो खाटू श्यामला जातो. पण तिकडे गेल्यानंतर पोरं सोरं इस्टेट बँक बॅलन्स गाड्या घोड्या ह्या गोष्टी असतो का परमार्थ करावा लागतो. ज्याने मस्तक तोडून देवाच्या चरणावर ठेवलं ते कधीतरी इथं बरेच जण जाणार आहेत काही जाऊन आलेले असतील. विनंती असेल माझी खाटू श्यामला गेले तरी त्याला कृष्णाची भक्तीच मागा पांडुरंगाची भक्तीच मागा. या पलीकडे संसाराला लागलेल्या गोष्टी लागणाऱ्या गोष्टी कधी मागू नका. तो देतच असतो. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम अब लेने आजा हौसला हार न जाऊं हो शाम आजा. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरे हार हराओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे तुम बिन कौन मेरा जो मेरी चलाओ ना मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. पहिली स्वामी काज दुसरी गुरु भक्ती श्री गुरु रामशिष्टा शरण कृष्ण सांदीपनी गुरु केला मजर दोई श्री गुरु जेने तारी लोहा संसार पुरु श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा. तिसरी पितृवचन पुत्र असाल जन्मदात्या माईबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. चौथी सेवापती माझा वेळ संपून गेला हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा. आणखी कोणती सत्य बोली मुखे हेची विष्णूची महापूजा दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. कौतुक बरं कर्म प्रामाणिकपणे केलेली सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे आती तिथं म्हणून मी लवकर आटपून घेते. आती तिथं आती शहाणा त्याचा मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. तुम्ही शाळा शिकली का तुम्ही स्कॉलरशिप दिली ना हे यांचं जाऊ द्या तुम्ही दिली ना तुमचं लग्न झालं इसली मोठी परीक्षा आहे तुमची. आती तिथं आती शहाणा त्याचा गर्वाचे घर घरोघरी मातीच्या कुठेही जा पळसाला पाणी लहान मुले देवा घरची पाना मागून आली आणि काना मागून नाही बरं का पाना मागून आली आणि ती त्याचा अपभ्रंश आणि तिखट झाली. जितेची खोड मेल्याशिवाय केल्याने होत आहे रे आधी लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले मोठी मुले. आपल्याकडे म्हणींचा प्रकार आहे केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे
असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तरुण मंडळी बसले तुमच्या भाषेत. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी परी अभ्यासाची निबळे. एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. अभ्यासाने प्रयत्नाने एखादी गोष्ट केली ध्येयापर्यंत जाता लोकनिंदेकडे पाहायचं नाही, पण प्रयत्न केली की त्याला फळपदरात टाकावं लागतं. निश्चय जर दृढ असेल नीच याचे बळ अनुभव नाही
इथं म्हणायला कोणाला द्यावं आणि वाजवायला कोणाला द्यावं. काही ठिकाणी अशी पंचायत होती, वादकही भेटत नाही, गायकही भेटत नाही. यांना एकट्याला बोलवायचं म्हटलं की सप्ताह 2 जण असतात, पण इथं सगळी मंडळी या परिवारावरच्या प्रेमापोटी आलेली आहेत. म्हणजे एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्या गायक वादक मंडळीसाठी, सगळ्या वारकरी मंडळीसाठी. एका होनी बळी रे, म्हणजे वावटळीत सुद्धा दिवा लावला बरं का. कधी कधी शांत वातावरण असताना कधी दिवा विझवतो, पण कधी कधी वावटळीत सुद्धा लागतो. ही त्याची कृपा भगवंताची. तुम्ही सगळ्यांनी आनंदाने घेतलं म्हणून वातावरण जुळून आलं. या परिवारावरचं प्रेम आणि सगळ्या वारकऱ्यांचं परिवारावरती असलेलं प्रेम, हरिकीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय हरिभक्ती पारायण शारंगधनजी महाराज रवळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद. आणि इतरही हुकून चुकून कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल, तुमची लेख समजून मला पत्रात घ्या. सर्व महाराज मंडळीचे पुनश्च एकदा धन्यवाद. सभापती मार्केट कमिटीचे माननीय श्री संजयजी रोडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील, इतरही सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक आणि वारकरी क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी असतील, सर्वांना धन्यवाद. एकदा या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी, तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून कैलासवासी तीर्थ स्वरूप गणेशराव रामचंद्ररावजी गजमल पाटील सर्वांच्या वतीनं बाबांच्या चरणी 3ऱ्या पुण्यस्मरणाची श्रद्धांजली समर्पित. बाबांच्या पश्चात रामराव भाऊ, रत्नमालाताई, कमलताई, रत्नमाला आत्या, कमल आत्या, विमला आत्या, वंदना काकी, त्यांच्या सर्व जावई असतील बाबांचे, त्यांच्या नाती असतील, नातजावई असतील, नातू असतील, या सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्रदान करोत. असं म्हणतात, दोरी जळते पीठ जळत नाही. मायबाप जातात, त्यांचं आपल्यासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. ते निरंतर आपल्याला पितर आशीर्वाद देत असतात, पण याच्यासाठी आपण खूप चांगलं वागावं लागतं. आज बाबांना किती छान वाटत असेल, 3रं पुण्यस्मरणसुद्धा पोरानं चांगलं साजरं केलं, म्हणजे छाती फुगून येते मायबापाची. या पलीकडे कोणत्याही आईवडिलाचं आपल्याकडे कोणतंच मागणं, कोणती डिमांड नसते. आपण चांगलं निघणं, चांगलं वागणं, सर्वांशी प्रेमाने वागणं, समाजात वागणुकीनं आपण आपलं नाव कमवणं, या पलीकडे माईबापाच्या आपल्याकडून फार अपेक्षा नाहीत. म्हणून कोणी कोणाशी वाईट वागू नका, कोणाविषयी वाईट चर्चा करू नका. हाताला काम, मुखात भगवंताचं नाम, हाच खरा कल्याणाचा राजमार्ग. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. हो, 2 मिनिटं शांत बसा. या ठिकाणी श्री हॅलो कदम सर, हे 2 मोठे सर्वांना विनंती, कोणी उठणार नाही. 1च मिनिटामध्ये